सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणी बळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी कामधेनूची क्षीरा पार नाही इच्छेची वाही वरुषावे बैसले ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहात राहो। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून जो आपल्या जीवनामध्ये अतिशय लाभ प्राप्त झालेला आहे तर त्या लाभाचं वर्णन त्या ठिकाणी करत आहेत। म्हटले लाभाचं वर्णन करत असताना तुकोबारायांना त्या ठिकाणी कुणीतरी प्रश्न केला असावा आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, कारण अनेक अभंग तुकोबारायांचे आपल्याला असे पाहायला मिळालेले आहेत की वेगवेगळा लाभ त्या वेगवेगळ्या अभंगामध्ये पाहायला मिळतो। तुकोबारायांनी बऱ्याच अभंगामध्ये उपदेश त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो की बाबांनो, आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा, की संसारा आल्यानो उठा वेग करा आणि पांडुरंगाला काय व्हा शरण जा। असं ज्यावेळेस तुकोबाराय लोकांना सांगतात, उपदेश करतात, परंतु लोकांना देव नको आहे। लोक म्हणतात महाराज अहो देव त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाची एवढी भक्ती केली, परमार्थ केला, मग एवढं करूनही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्या भक्तीपासून परमार्थापासून काय लाभ झाला, तुम्हाला काय अनुभूती आली, तर त्यावेळेस असा प्रश्न केला असताना तुकोबाराय म्हणतात, बाबांनो अरे आम्हाला असा लाभ त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे की जो लाभ देवतादिकांना सुद्धा दुर्लभ आहे, असा लाभ आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला। तुकोबाराय म्हणतात की जो लाभ प्राप्त करण्यासाठी ब्रह्मादिक देवता सुद्धा तरसतात, काय त्यांना सुद्धा तो लाभ प्राप्त करण्यासाठी भाग्य त्यांचं कमी पडते, अधिकार त्या ठिकाणी कमी पडतो। तेच अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत। तुकोबाराय म्हणतात की देवतांना दुर्लभ असा लाभ कोणता आहे,
अहो ब्रह्मादिक ज्या देवता आहेत तर त्या ठिकाणी उत्तम असे भोग त्यांना भोगायला मिळतात, पण त्यांना भक्ती करायला मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात की अशी दुर्लभ जी भक्ती आहे तर ती भक्ती आम्हाला प्राप्त झालेली आहे, आणि ती भक्ती देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. ती भक्ती प्राप्त करण्यासाठी देवतांना सुद्धा अधिकार प्राप्त करावा लागतो. आहे की नाही? आज काल्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकलं की देवता हे मासे झाले, परंतु भगवंतांनी त्याला काला दिला का? अहो काल्याची आशे देवजळी झाले मासे. की ते देवता मासे झाले परंतु वारकरी होऊ शकले का? नाही. भगवत भक्त होऊ शकले का? नाही. मग भगवत भक्त जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भक्तीचा अधिकार प्राप्त होणार नाही. आणि भक्ती जर प्राप्त करायची असेल तर तुकोबाराय म्हणतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीचा त्याग करून आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्तीला प्राधान्य दिलं. काय? आणि ज्यावेळी जीवनामध्ये तुमचं प्राधान्य हे भक्तीला असेल, काही झालं तरी चालेल, कितीही अडचणी असल्या तरी चालेल, परंतु आपला जो नियम आहे, जी उपासना आहे, जी साधना आहे, जी भक्ती आहे, तिच्यामध्ये क्षणभराचं सुद्धा अंतर पडायला नको. आहे की नाही? आणि ज्या दिवशी आपल्या चित्तामध्ये क्षणभर जरी भगवंताचा विसर होईल तर मग नारद महर्षी म्हणतात, तद विस्मरणे परम व्याकुलता. की त्याचं थोडस जरी विस्मरण झालं तर परम व्याकुलता प्राप्त होते. ही भक्ती आहे. आणि तुकोबाराय म्हणतात की ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळी आम्ही भले शरणागत. देवता ज्या लाभासाठी कमी पडले आहेत तर तो लाभ आम्ही देवाला शरण जाऊन त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे, मिळवलेला आहे, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बलवान झालो आणि धन्य झालो. तुकोबाराय म्हणतात. काय? मग भक्तीचा लाभ प्राप्त करायचा असेल तर अगोदर देवाला शरण जावं लागेल. काय? देवाला जोपर्यंत तन मन धनाने आपण शरण जाणार नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी भगवत कृपा आपल्यावरती होऊ शकणार नाही. अहो देव हा फक्त तुमच्या भावासाठीच भुकेला असतो. तो त्या ठिकाणी पाहत नाही की तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय आहे, तुमचा व्यापार काय आहे, तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात का दरिद्र आहात, हे भगवंत कधी पाहत नाही. आहे की नाही? आपण म्हणतो उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. या अभंगामध्ये सर्व भक्तांचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये एक असं चरित्राचं वर्णन केलं की भगवंत भक्तासाठी काय करतो याच्यावर एक दृष्टांत त्या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं की भक्तीसाठी तो काहीही करायला तयार राहतो. फक्त आपल्याला पूर्णपणे त्याला शरण जावं लागेल. ज्या दिवशी आपण त्याला पूर्णपणे शरण गेलो तर तो भक्तासाठी काही करतो. यावर एक दृष्टांत असा दिला. या उच्चनीच काही मध्येच वर्णन आलेलं आहे की सज्जन कसा या
विकू लागे मांस. म्हटले भगवंताने सज्जन कसायाला मांस विकू लागलं. सज्जन कसायाला मांस विकू लागलं म्हणजेच काय, तर असा प्रसंग सांगतात की सज्जन कसायाचा व्यवसाय हा मांस विक्री करण्याचा होता बरं का. तर परंतु त्यांची जी अंतकरण वृत्ती होती ही सदैव भगवंताच्या भजनामध्ये ते असायचे. आणि मग लोक त्यांचा किंवा हे भजनामध्ये मग्न असायचे, तिकडं थोडा व्यापारामध्ये. मग आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती जर व्यापारामध्ये त्याचं लक्ष नसलं तर आपण त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो की नाही. आणि मग लोक जिथं 1 किलो द्या म्हटलं की तिथं त्या ठिकाणी त्याच्यात 2 किलो घ्यायचे काय, आणि पैसे 1 किलोचे द्यायचे. भगवंताने पाहिलं की आपल्या भक्ताची त्या ठिकाणी फसवणूक लोक करायला लागले. काय तर आता जुन्या काळात काही इलेक्ट्रिक काटे नव्हते, काय होते तराजू आहे का नाही, हातातले तराजू होते. एका साईडला माप ठेवल्या जायचं, दुसऱ्या साईडला वस्तू ठेवायची आहे का नाही. तर सज्जन कसायाने काय केलं की मापाचे असे दगड तयार केले होते. आता जुन्या काळात किंवा 1 किलोचा अंदाज, 2 किलोचा अंदाज, पावभर छटाक आहे का नाही. तर असे माप तयार केले. तर त्याच्यामध्ये एक त्यांना असा मस्त गोल दगड त्या ठिकाणी दिसला. त्यांनी म्हटलं हे माप एकदम मस्त आहे. आणि मग सज्जन कसाई जेही लोकांना मोजून द्यायचे तर जिकून तो दगड ठेवायचे. तो दगड पारड्यामध्ये लोक म्हणायचे त्या ठिकाणी 1 किलो द्या, तर सज्जन कसा ते टाकतच राहायचे. पण त्यांना काही कळायचं, ते भक्तीमध्येच तल्लीन असायचे. आणि इकडे लोक पैसे देताना त्यांना घुलवायचे, परंतु भगवंत असे हुशार होते. भगवंत त्याने जेवढे पैसे दिले तेवढंच माप इकडून चालायचं आहे की नाही. तर असं करता करता काय झालं, बरेच दिवस निघून गेले. एक दिवस कोणीतरी सज्जन संत त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना यांचं दुकान रस्त्याच्या मधातच लागलं आहे की नाही. आजकाल आपण पाहतो की बऱ्याच गावाच्या अगोदर हे मांसाचे दुकान आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये हे एकदम कोपऱ्यामध्ये साईडला असायचे आहे की नाही. परंतु आजकाल हे लोक रोडवर आले, कारण खाणाऱ्यांची संख्या एवढी वाढली की त्यांना रोडवर यावं लागलं आहे की नाही. म्हणून काय की एक सज्जन त्या ठिकाणी संत रस्त्याने जात असताना त्यांची दृष्टी, आता डोळ्याने रस्त्याने तुम्ही चालता, चांगला असेल वाईट असेल डोळे ते पाहतच असतात हे की नाही. आणि मग त्या संताची दृष्टी त्या मापाकडे पडली की पाहतात अरे, पण वरती पाहिलं तर त्या ठिकाणी मांसाहाराचं हे दुकान आहे. आणि मांसाहाराचं दुकान आहे, परंतु आता त्यांनी आपलं नाक बंद केलं, रुमाल लावला नाकाला आणि गेले तिथे. म्हटले महाराज अहो, आपण आपल्या पारड्यामध्ये हा जो दगड ठेवलेला आहे तर याची जी किंमत असेल मी तुम्हाला ती द्यायला तयार आहे, फक्त त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला तो दगड द्या. मग असं म्हटल्यानंतर त्यावेळेस सज्जन कसाई हे भगवत भक्तच होते. त्यांनी म्हटले महाराज अहो तुम्ही संत आहात आणि एक दगडाची कुठं काही किंमत असते का. अहो तुम्हाला तसाच घेऊन जा हा दगड. आता त्या साधू महात्म्याने विचार केला, म्हटले देवा अहो तुमची काय दुरावस्था ही. तो जो दगड होता हा शालिग्राम होता. कोणता होता? शालिग्राम. तर शालिग्राम भगवंत, शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू. काय
साक्षात भगवान विष्णू त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज राहत नाही. आणि तो भगवत भक्त म्हणा, देवा अहो तुमची काय दुरावस्था, किती घाणीमध्ये तुम्ही होते. आणि त्याने तो शालिग्राम घेतला. आता बाजूला गंगा नदी वगैरे असेल तर जवळपास तास 2 तास त्या ठिकाणी गंगेमध्ये त्या शालिग्रामाला धूत राहिला. त्याला त्या ठिकाणी अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर दही, दूध, तूप, मध, साखर, पंचामृताचा अभिषेक केला. आणि त्याने तो आपल्या कुटियेमध्ये शालिग्राम भगवान आणले. आणि जसे शालिग्राम भगवान कुटियेमध्ये आणले, देवाला नैवेद्य पाणी, कारण बघा देवाची पूजा झाली की देवाला पहिले खायला द्यावं लागतं. हे ध्यानात ठेवा नेहमीसाठी, की जेव्हा तुम्ही देवाला स्नान झालं म्हणजे खायला लागतं. म्हणून जो भक्त आहे तो पूजा झाल्याबरोबर देवाला नैवेद्य, साखर असेल, खडी साखर असेल, काही काजू बदाम असतील, जे काय तुमच्या जो प्रसाद रूपाने असेल, तर देवाला पहिले नैवेद्य ठेवावा लागतो. आंघोळ झाली म्हणजे खायला पाहिजे. मग या भक्ताने देवाला स्नान, पूजा विधी सर्व झालं, नैवेद्य पाणी ठेवला. सर्व झाल्यानंतर रात्री झोपले. आणि रात्री झोपल्यानंतर काय परिस्थिती झाली की भगवंत याच्या स्वप्नामध्ये गेले. ज्या भक्ताने त्याला आणलेला आहे, म्हटले, का रे बाबा, अरे तू मला त्या ठिकाणाहून का घेऊन आलास? असा आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी तो वैष्णव ताडकन आपल्या ज्या ठिकाणी झोपला होता तिथून उठून बसला. पाहतो, अरे हा आवाज कुठून येतोय. त्याला डबल आवाज आला नाही. त्याला वाटलं काहीतरी आपल्याला भ्रम झाला असावा. आणि म्हणून तो परत त्या ठिकाणी झोपला. आणि परत झोपल्यानंतर परिस्थिती अशी झाली, भगवंत आता गदा घेऊनच आले. काय घेऊन आले? अहो शंख, चक्र, गदा, पद्म हे त्यांच्या सोबत आहेतच. काय? अहो गदा घेऊन आले. म्हटले, अरे तू खुशाल झोपलायस बाबा, उठ म्हटले. अरे म्हटले, तू माझी आणि माझ्या भक्ताच्या मध्ये तू कशाला आलास? म्हटले, देवा अहो तुम्ही एवढ्या घाणीमध्ये त्या ठिकाणी होते, अपवित्र स्थानावरती होते. मला वाटलं की तुमची ही दयनीय अवस्था. अरे म्हटले, तुला काय माहित आहे, तू माझा भक्त आहे आणि तू माझ्या भक्तामध्ये आणि माझ्यामध्ये कशाला आलास? मला आताच्या आता त्या ठिकाणी माझ्या भक्ताकडे नेऊन घाल. काय? म्हटले, देवा बाबा चुकलं माझं, मी तुमच्या आणि तुमच्या भक्ताच्या मध्ये आलो. आणि सकाळी उठल्यानंतर देवा तुम्हाला त्या भक्ताकडे मी नेऊन घालेन. सकाळी तो साधू उठला, वैष्णव उठला. आणि उठल्यानंतर ते शालिग्राम भगवान घेतले आणि सज्जन कसायाकडे आले. म्हटले, महाराज अहो तुमचा देव तुम्हाला घ्या. म्हटले, देव? म्हटले, कोणता देव? अहो जो काल मी नेला होता. अहो हे म्हटले साक्षात शालिग्राम भगवान आहेत. आणि भगवंताने मला सांगितलंय तू माझ्या भक्ताला आणि मला वेगळं करतोयस काय? आणि मग सज्जन कसाई म्हटले बघा मला हे माहीत नव्हतं की हा शालिग्राम भगवान आहेत म्हणून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की देवाला तुम्ही पूर्ण तन मन धनाने शरण गेलात तर त्या ठिकाणी भगवंत भक्ताचे सर्व काम करत असतो, आहे की नाही? फक्त तुमचं तन मन धनाने त्याला शरण जाणं महत्वाचं आहे की नाही? म्हणून असा एक अभंग आहे काय, ज्याच्या चित्तामधून कामना निघून गेलेली आहे तर तुकोबाराय म्हणतात की
की भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, की कामनेचा जर तुम्ही त्याग कराल तर तुम्हाला भजनाचा लाभ होतो. मग कामना म्हणजेच काय? आपण ऐकलेल्या भोगण्याची इच्छा होणे म्हणजेच कामना आहे. जे भोग असे असतात, भोग तसे असतात. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू आवडतात की नाही? कोणाला वाटतं आपल्या घरामध्ये चांगले पलंग असले पाहिजे, कोणाला वाटतं आपल्या घरामध्ये टीव्ही असली पाहिजे, कोणाला वाटतंय फ्रीज असलं पाहिजे, कोणाला वाटतं कूलर असलं पाहिजे. जसं जसं त्या ठिकाणी तुम्ही इच्छा करता की नाही. पण कोणत्या गोष्टीची इच्छा करतो आपण? ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, त्याच गोष्टीची कामना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. जी वस्तू कधी पाहिलीच नाही, ऐकलीच नाही, तर तिची वासना होते का? इच्छा होते का? नाही. आणि म्हणून म्हणतात की ऐकलेल्या भोगाला भोगण्याची इच्छा म्हणजेच कामना आहे. मग कामना ही आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. वारंवार त्या ठिकाणी एक कामना झाली की दुसरी कामना होते. काय? एक इच्छा तुमची पूर्ण झाली की परत दुसरी इच्छा निर्माण होते की नाही? होते. आणि एक एक इच्छा पूर्ण होत गेली तरी सुद्धा मला सांगा की माणूस म्हातारा होतो, परंतु इच्छा त्याच्या पूर्ण होतात का? नाही. त्याची कामना ही कधीच पूर्ण होत नसते. काय? आणि म्हणून जर या कामनेलाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आशा म्हटलेलं आहे, है की नाही? ही आशाच माणसाला दुःख देणारी आहे की मला हे प्राप्त व्हावं, मला ते मिळावं, अशी जी आशा आहे हिला भागवतकार म्हणतात आशा ते परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. की ही जी आशा आहे तर ही आशा परम दुःखाला कारणीभूत आहे. आणि नैराश्यम परमं सुखम, की नैराश्य हे परम सुखाला कारणीभूत आहे. म्हणून जीवनामध्ये जेवढी तुम्ही आशा वाढवाल तेवढे दुःखाला तुम्ही कारणीभूत व्हाल, आणि जेवढी आशा कमी कराल तेवढे तुम्ही सुखाला प्राप्त व्हाल, है की नाही? आणि म्हणून म्हणतात नैराश्यम परमं सुखम, की नैराश्य जीवनामध्ये कोणतीच आशा न करणे हेच परम सुखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात केवळ भोग वासनेच्या त्यागाच्या इच्छेने आम्हाला भजनाचा आनंदाचा त्या ठिकाणी लाभ झाला. की भोगण्याची इच्छेचा त्याग, की चित्तामध्ये कोणतेच भोगण्याची इच्छा नसावी. मला उच्च सिंहासन प्राप्त व्हावं, मला असं प्राप्त व्हावं, मला तसं मिळावं, हे मिळावं, ते मिळावं, कोणतेच भोगण्याची इच्छा नसणे. आणि ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामधून सर्व भोगण्याची इच्छा ही जाईल, मग त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात की
कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. ज्या दिवशी कामना त्यागली त्या दिवशी भजनामध्ये आनंद यायला लागेल, है की नाही? आणि जोपर्यंत कामना आहेत, कामनेचा त्याग होत नाही, तोपर्यंत भजनामध्ये आनंद वाटत नाही. अहो, तुम्ही या ठिकाणी बसले आहात, जोपर्यंत घड्याळीचा काटा तुमच्या वेळेत संपेपर्यंत तुमचं चित्त इथं लागतं. थोडासा 5 मिनिटं काटा पुढे गेला की तुम्हाला काय वाटतं, महाराज आता कधी संपवतात, घरी चोरत येणार नाहीत काय? कारण तुमच्या त्या घरामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे काही वस्तू असतील, पदार्थ असतील, त्या त्या गोष्टीमध्ये तुमचं मन हे आसक्त राहते. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही कामनेचा त्याग कराल तर तुकोबाराय म्हणतात, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. की कामनेचा त्याग झाल्यानंतर त्या ठिकाणी भजनाचा लाभ होतो. काय? मग कामना ही केव्हा त्या ठिकाणी पूर्ण होईल, तर कामना ही कधीच त्या ठिकाणी संपू शकत नाही. आणि म्हणून कबीरदासजी म्हणतात की जीवनामध्ये तुम्हाला जर शांत राहायचं असेल, सुखी राहायचं असेल, तर त्या ठिकाणी कामनेचा त्याग करा. मला हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं. बाबा याच्यावरती एक दृष्टांत देत असतात की म्हटले, एक त्या ठिकाणी राजा होता. कोण होता? एक राजा होता आणि तो त्या ठिकाणी नेहमी एका राज्यावरती आक्रमण करायचा, त्या राज्याला जिंकायचा, ते राज्य जिंकलं की पुढच्या राज्यावर आक्रमण करायचं. असं करता करता तो दिग्विजय प्राप्त करत 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 त्या ठिकाणी चालला होता. आणि मग दिग्विजय करत असताना राजाचं सैनिक, त्या राजाचा रथ रस्त्याने जात असताना पुढून एक महात्मा त्या ठिकाणी चालले होते. आणि पुढून महात्मा येत असताना त्यावेळी महात्मा समोरून येत आहेत आणि राजाचा रथ समोरून चाललाय. दोन्ही एकमेकाच्या समोरासमोर येताना सैनिकांनी पाहिलं आणि सैनिकांनी पाहिल्यानंतर सैनिक जोऱ्यामध्ये त्या ठिकाणी ओरडू लागले, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, राजा येत आहे, राजा येत आहे, राजा येत आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्यावेळी तो साधू जो होता, तो साधू काही बाजूला झाला नाही. साधू रस्त्यामध्ये थांबला. या राजाला राग आला, अरे माझा रस्ता हा अडवत आहे. आणि त्यावेळेस राजा खाली उतरला. तोही धार्मिकच होता. त्याने पाहिलं कोणीतरी साधू आहे. आणि त्यावेळेस तो राजा महात्म्याजवळ गेला आणि गेल्यानंतर त्याने प्रश्न केला. म्हटले, महाराज, अहो माझे एवढे सैनिक तुम्हाला विनंती करत होते, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी बाजूला झाले नाहीत. काय कारण आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हटले, बाबा, अरे तू तर एका राज्याचा राजा आहेस, परंतु माझं जीवन असं आहे की मी शहनशाह आहे. राजापेक्षा शहनशाह मोठा असतो आणि म्हणून मी तुझा त्या ठिकाणी मार्ग सोडला नाही. म्हटले, का? मग महात्म्याने सांगितलं, म्हटले, तू आता कुठे चाललायस? म्हटले, मी पुढच्या राज्यावरती आक्रमण करायला चाललोय. म्हटले, आक्रमण करायला चाललाय ना? आतापर्यंत तू किती मिळवलंयस? म्हटले, खूप मिळवलंय, माझ्याकडे खूप काही आहे.
मग म्हटले एवढं सर्व असताना तरी सुद्धा तू दुसऱ्या राजाचं राज्य लुटायला चाललास ना? तर म्हटले थोडा हात पुढे कर. मग राजाने हात पुढे केला तर महात्म्याने आपल्या कमंडलामध्ये एक फुटकी कवडी होती. काय होती? फुटकी कवडी. जुन्या काळामध्ये त्या कवडीचंही महत्त्व होतं. ती फुटकी कवडी घेतली आणि ती त्या राजाच्या हातावरती दिली. आणि राजाच्या हातावर दिल्यानंतर राजा म्हणाला, महाराज अहो हे काय? ही फुटकी कवडी माझ्या हातावर आपण का ठेवलीत? तर त्यावेळेस महात्म्याने सांगितलं, म्हटले अरे तू नावाला राजा झालायस, परंतु तू तुझ्या चित्तातली त्या ठिकाणी जी आशा आहे, कामना आहे, ही अजून तृप्त झाली नाही. काय? आणि म्हणून तू एक प्रकारे भिकारीच आहेस. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे. तो म्हणाला, महाराज मी तर भिकारी आहे हे खरंय, परंतु तुम्ही कस काय शहंशाह आहे हे मला सांगा. असं म्हटल्यानंतर महात्मा त्याला सांगू लागले, अरे बाबा कबीरदासजी सांगतात, चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वह शहंशाह. अरे बाबा ज्याच्या जीवनामध्ये सर्व इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी मिटलेल्या आहेत, चिंता निघून गेलेली आहे, खत्म झालेली आहे, जो आपलं जीवन जगत असताना कशाचीही पर्वाह करत नाही, लापरवाहीनं आपलं जीवन जगत असतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये जिनको कछु नहीं चाहिए वही शहंशाह, ज्याला जीवनामध्ये काही प्राप्त करण्याची इच्छा नाही तोच शहंशाह आहे. आणि मला माझ्या जीवनामध्ये काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही, म्हणून मी स्वतःला शहंशाह म्हणवतो. आणि तेच तुकोबाराय सांगतात की बाबांनो, की तुम्ही जर कामनेचा त्याग केला तर कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. कामनेच्या त्यागामुळे तुमच्या जीवनामध्ये भजन, त्या ठिकाणी भजनाचा लाभ होईल. आणि भजनाचा जर लाभ तुमच्या जीवनामध्ये झाला तर परिणाम झाला पद्मनाभ सेवारुणी, की तुम्ही केलेल्या भजनाचा परिणाम हा आहे की एकनिष्ठतेने भजन केल्यामुळे, त्या सेवेमुळे पद्मनाभ म्हणजे भगवान आमचा ऋणी झाला, असा त्या ठिकाणी वर्णन करतायत. कामधेनूची अक्षरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. तुकोबाराय म्हणतात, कामधेनूच्या दुधाला जसं मोजमाप नाही, त्या कामधेनूजवळ काही कमी आहे का? नाही. जेवढं म्हणाल तेवढं कामधेनू ही देते. जे इच्छा कराल ते कामधेनू देणारी आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे देव सुद्धा आम्हाला जे आम्ही इच्छा करतो ते देव आम्हाला पुरवतो. तुका म्हणे, आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वी तसे. तसं कामधेनूप्रमाणे परमात्मा ही आमची सर्व इच्छा पूर्ण करतो. पुढे म्हणतात, बैसले ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. महाराज म्हणतात की त्रिपुटीचा भेद करून जाता येईल असे आम्हाला बसल्या ठिकाणीच त्या ठिकाणी ज्ञानाचे भरते त्या ठिकाणी आले आहे. पहा, भरती ओटी पाहिली समुद्रामध्ये येत असते. 15 दिवसाला अमावस्या पौर्णिमा आली की भरती ओटी येत असते, आहे की नाही? ज्यांनी जगन्नाथपुरीला
जे होते त्यांनी तिथे समुद्र पाहिला असेल, है की नाही? तर समुद्रामध्ये 15 दिवसांनी भरती ओटी येते, परंतु तुकोबाराय म्हणतात या भक्तीमुळे आमच्या जीवनामध्ये त्रिपुटीवर ते भेदी ऐसे. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला भक्ती करत असताना स्थूल सूक्ष्म कारण शरीराचा विसरच पडलेला आहे, की आम्हाला काहीच कळत नाही की किती वेळ भक्ती करतो आम्ही. अहो तुकोबाराय एकदा भजनाला बसले तर काय लगेच तुमच्यासारखं 15 मिनिटात उठत होते का? नाही. अहो एकदा भजनाला बसले की त्यांना काळ वेळ काही समजत नव्हतं. एकदा बसले म्हणजे बसले, आणि ती एक अवस्था आहे भक्ताच्या जीवनामधली. आणि तुकोबाराय म्हणतात की आम्हाला बसल्या ठिकाणी त्या ठिकाणी दररोज ज्ञानाचे भरते त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून म्हणतात की ज्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती धरली ना, मग हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. की आम्हा विष्णुदासांच्या या जगात कुठेही पराजय होत नाही. अहो भक्ताला कोण पराजय करणार? तर कारण भक्ताच्या अधीन परमात्मा आहे. अहो जगाचा मालकच ज्याच्या बाजूला आहे, ज्याचं संपूर्ण ओझं खांद्यावर पेलत आहे, तर त्याला कोण पराजित करणार? अहो तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल की देव आणि दानवांचे युद्ध व्हायचे. अहो महाभारतामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपण श्रवण केलं की 18 अक्षौणी सेना होती, त्याच्यातली 7 अक्षौणी सेना कोणाकडे होती? पांडवांकडे होती. आणि उर्वरित 11 अक्षौणी सेना ही कौरवांकडे होती. केवळ सेनाच नव्हती तर भगवंताची नारायणी सेना मागायला सुद्धा तो आला होता दुर्योधन. देवा तुमची नारायणी सेना द्या. काय मग भगवंत म्हटले बघा, अर्जुनही एकाच वेळेत दोघं आले होते. तर भगवंताने सांगितलं, म्हटले बघा एका बाजूला आता नारायणी सेना आहे आणि दुसरीकडे मी आहे, तर तुम्हाला दोघांना ज्याला निवडायचं असेल तर तुम्ही त्याला निवडा. अर्जुनाने कोणाला निवडलं? भगवंताला निवडलं. आणि दुर्योधनाने नारायणी सेना निवडली. पण विजय कोणाचा झाला? की ज्या बाजूला यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्ममः. की ज्या बाजूला भगवान आहेत, ज्या ठिकाणी अर्जुन आहे, पार्थ आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. ज्या ठिकाणी सत्य आहे तर सत्याच्या ठिकाणी निश्चित विजय आहे. ज्या ठिकाणी असत्य आहे तर असत्याच्या ठिकाणी पराजय हा निश्चित आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्हा विष्णुदासांना या जगात कुठेही त्या ठिकाणी पराजय आमचा होऊ शकत नाही, कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झालेला आहे. एकदा का हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. अहो देव एकदा हातात आला की मग कशाची चिंता आहे का? नाही, कशाचीच चिंता नाही म्हणतात. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो. तुकोबाराय म्हणतात की हे भक्तिरूप अन्न फारच महत्वाचं आहे. आणि कोणीही विचारी मनुष्य या भक्तिरूप अन्नाचे सेवन केल्या वाचून उपाशी राहत नाही. अहो भक्ती ज्याने सेवन केली तर तो उपाशी राहील का? नाही.
आणि तुकोबाराय म्हणतात एखादा अविचारी असेल आणि तो जर भक्ती करत नसेल आणि एखादा अविचारी जर भक्तीच करत नसेल तर त्याचं पोट भरेल का? नाही. मग तुकोबाराय म्हणतात असा एखादा उपाशी बी राहिला तर काय बिघडतं? अहो, ज्याने कधी आयुष्यात परमार्थच केला नाही त्याला परमार्थाचा गंधच नाही. मग अशा लोकांनी तुकोबाराय म्हणतात त्याने भक्तीचा नाही आनंद घेतला तर काय बिघडतं? काही बिघडत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबांनो की ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ असा आनंद, अशी भक्ती, तो लाभ आम्हाला भक्तीमुळे प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये सतत घडावी. मग त्याच्यासाठीच भगवत शरणागती आपण केली पाहिजे, असंच तुकोबारायाचं सांगणं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.